एकदा रात्रीचे 12 वाजले होते. घर शांत होतं, पण तिच्या मनात एकच गोंधळ होता. दिवसभर काम, घर, जबाबदाऱ्या आणि स्वतःसाठी उरलेला फक्त थोडासा वेळ. डोळे मिटत होते, पण स्वप्न झोपत नव्हती. ती आरशासमोर पाहते, डोळ्याखाली काळी वर्तुळे, हातात थकवा, पण मनात एकच विचार, हे आयुष्य एवढ्यावरतीच थांबणार नाही. तेव्हाच ती उठते, कुणाला सांगत नाही, कुणाकडून परवानगी घेत नाही. थकलेल्या डोळ्यांनी शिकते, चुका करते, पुन्हा उभी राहते. लोक म्हणतात, तुझ्याकडून होणार नाही, पण ती उत्तर देत नाही. कारण काही लढाया आवाजाने नाही, कृतीने जिंकायच्या असतात. डोळ्यात पाणी असतं, पण हातात नियंत्रण. आणि म्हणूनच जर आज तुझे डोळे थकलेले असतील ना, तर लक्षात ठेव, स्वप्न तुटण्याच्या आधी नेहमी डोळे थकतात. आणि या गोष्टीचा एकच बोध लक्षात ठेव, थांबू नकोस, कारण थकलेली स्त्री उद्या अजेय होते. आणि जर तुला ही गोष्ट मनापासून आवडली असेल, तर कमेंट कर, मी थांबत नाहीये, कारण मी वाचते.